आता सगळ्यात महत्त्वाचं, बरेच जण विचारतात की तेलाने लिंगाची साईज वाढते का आणि तेल मालिश करायला पाहिजे का? तेलाने लिंगाची साईज वाढत नाही. कोणत्याही तेलाने, कोणत्याही औषधाने, कोणत्याही गोळीने लिंगाची कायमस्वरूपी साईज ही वाढत नाही. जर तुम्हाला साईजच वाढवायची असेल तर सर्जरी हा एकमेव उपाय आहे. आणि सर्जरी जर करायची असेल तर तुमचं लिंग खूपच लहान आहे का, अगदीच मायक्रोपेनिस आहे का, तशी कंडिशन असेल तरच तुम्ही सर्जरी करावी. अन्यथा याच्या भानगडीत पडता कामा नये. जशी कमी साईज असणारी माणसं खूपच कमी असतात किंवा अति साईज असणारी 7 इंचापेक्षा जास्त साईज असणारी अशाही व्यक्ती खूप कमी असतात. हे लक्षात असू द्या. ऑलरेडी मी एका व्हिडिओमध्ये सगळं डिटेल याबद्दल सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ अवश्य पाहावा. आता तेलाने मालिश करायची का? त्याचा फायदा होतो का? किंवा तेल मसाज करायची का? तर हो, तेलाने मालिश केल्याने फायदा होतो. मालिश करायला पाहिजे. मालिश करणं हे महत्त्वाचं आहे. तेल महत्त्वाचं नाही. कोणत्याही तेलाने तुम्ही मालिश करू शकता. अगदी खोबरेल तेल असेल, तीळ तेल असेल, अशाही तेलाने तुम्ही मालिश करू शकता. जर तुम्हाला हवं असेल तर मी आयुर्वेदाचं एक तेल सुचवतो. श्री गोपाल तेल नावाने एक तेल येतं. वाटलंच तर खाली त्यांची लिंक देईल. ती लिंक ओपन करून तुम्ही तिथून ते घेऊ शकता. परंतु तुमच्या माहितीस्तव कोणत्याही कंपनीची किंवा कोणत्याही तेलाची इथे ॲडव्हर्टाईज मी बिलकुल करत नाही. केवळ तुमच्या सोयीसाठी ही लिंक देत आहे. हा स्पॉन्सर व्हिडिओ बिलकुल नाही. आयुर्वेदात श्री गोपाल तेल नावाने एक तेल आलेलं आहे, ते खाली देत आहे. तिथून तुम्ही ते घेऊ शकता. तेलाने मालिश केल्यानंतर फायदे काय होतात, तर ब्लड फ्लो चांगला इन्क्रीज होऊ शकतो. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होऊ शकतो. इलॅस्टिसिटी चांगली होऊ शकते, इम्प्रूव्ह होऊ शकते. स्ट्रेंथ येऊ शकते मसलला. इरेक्टाईल ज्या टिश्यू असतात त्यांना स्ट्रेंथ येऊ शकते. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंगाची ताठरता जाणे, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन होणे, अशा प्रकारच्या समस्येमध्ये एक सपोर्टिव्ह म्हणून याचा यूज करू शकता. परंतु हे कम्प्लिटली ट्रीटमेंट नाही. एक सपोर्टिव्ह म्हणून ट्रीटमेंट तुम्ही वापरू शकता. याचबरोबर औषधांचाही वापर केला गेला पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधं घेतली गेली पाहिजेत. लाईफस्टाईलमध्ये बदल केले पाहिजेत आणि सोबत ही सपोर्टिव्ह थेरपी म्हणून तुम्ही यूज करू शकता. साधारणतः आठवड्यातून एक 3 ते 4 वेळा मालिश करू शकता. 3 ते 4 जंटल मसाज करायचे आहे. जंटल मालिश करायची, पुढून मागे, मागून पुढे, किंवा आता मी जसं दाखवत आहे त्या प्रकारे देखील तुम्ही मालिश करू शकता. आठवड्यातून 3 ते 4 वेळा, 3 ते 4 थेंब पुरेसे आहे. संध्याकाळच्या वेळेस मालिश करू शकता. काही जण अंघोळीच्या आधी देखील मालिश करू शकता. अंघोळीच्या आधी करणार असेल तर साधारण 1 तास अगोदर मालिश करायची आहे. लगेच त्याच्यानंतर अंघोळ करायची नाही. अशा प्रकारे तेल मालिशने तुम्हाला फायदा होऊ शकतो. परंतु पुन्हा रिपीट करतो, तेल मालिश असेल किंवा कोणतंही औषध आहे असेल, यांनी कायमस्वरूपी लिंगाची साईज वाढत नाही. तेल मालिश केल्यानंतर रक्तप्रवाह इम्प्रूव्ह झाल्यानंतर, त्यातून ब्लड फ्लो होऊ लागल्यानंतर कदाचित लिंगाचा आकार मोठा दिसू शकतो. परंतु याचा अर्थ असा नाही की 4 इंचाचं लिंग आहे आणि ते 6 इंच होईल, असं बिलकुल नाही. व्हिडिओचा अर्थ समजून घ्या, काय सांगायचं आहे हे समजून घ्या. विनाकारण इतर व्हिडिओचं काहीतरी पाहून नको त्या व्हिडिओना भुलू नका. नको त्या व्हिडिओ पाहून नको त्या गोष्टी करू नका. आपले व्हिडिओ हे माहितीपूर्ण असतात, अभ्यासपूर्ण असतात. योग्य ती माहितीच आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली असते. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे खरंच, की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावेत, जेणेकरून योग्य ती आणि खरीच माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. आज इथेच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.